चांदूर रेल्वे येथील सुगवे आश्रमात 17 डिसेंबरपासून गीता जयंती महोत्सव सुरू झाला होता आणि हा महोत्सव 24 डिसेंबरला आनंदाच्या वातावरणात संपन्न झाला। अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील सुगवे आश्रम येथे यंदाही दरवर्षी गीता जयंती महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला गेला। यामध्ये रोज सकाळी 10:30 आणि सायंकाळी 4 वाजता पंडित विजय कुमार यांचे भगवद्गीतेवर प्रवचन झाले। रोज सकाळी 9 वाजता आणि सायंकाळी 6 वाजता सद्गुरू स्वामी अनिलजी महाराज यांच्या आत्मज्ञान पर प्रवचनाचा नित्य लाभ उपस्थित भाविक भक्तांनी भक्ति रसाचा आनंद घेतला। उनको भी स्वामी जी की कृपा उस दिन स्वयं शब्दों में वर्णित स्वयं स्वामी जी आपको आशीर्वाद देंगे, उसके लिए वो 11 बजे का कार्यक्रम है। फिर 23 दिसंबर को सुबह 9 बजे गोपाल काला जो है वो काले का कीर्तन है। उस दिन क्योंकि महाप्रसाद भंडारा भी है, 23 दिसंबर को 12 बजे से या 11 बजे से भंडारा शुरू हो जाए। जैसे यहाँ पे कीर्तन हो जाएगा उसके तुरंत पश्चात 22 डिसेंबर रोजी सकाळी गुरु मंत्र दीक्षा, गोपूजन, होम हवन व सद्गुरू स्वामी अनिल महाराज यांचे पाद्यपूजन तथा आशीर्वादाचा लाभ उपस्थित भक्तांनी घेतला। त्याचबरोबर 23 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता काल्याचे कीर्तन नंतर महाप्रसाद संपन्न झाला। या कार्यक्रमाकरिता महाराष्ट्रात नव्हे तर देशातून व परदेशातून भाविक भक्त गीतेचा अर्थ समजून घेण्यासाठी सुगवे येथील गीता जयंतीच्या महोत्सवात सहभागी झाले होते। या कार्यक्रमाचे आयोजन सुगवे विश्वस्त सर्व श्री पंडित विजय कुमार, श्री ज्योत्स्नामाई, सुरेश वेदांतवार, धीरज देहणकर, दीपक सहानी, विशाल वेदांतवार, घाडगे साहेब, पंकज खोरगडे आदींनी अथक परिश्रम घेतले। एएस न्यूज महाराष्ट्र करिता चांदूर रेल्वे येथून सहसंपादक राजीव शिवनकर।